सध्या सर्वात जास्त चर्चा होतीये ती म्हणजे निधी तिवारीची। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रायव्हेट सेक्रेटरी निधी तिवारी नेमकी आहे तरी कोण, याची चर्चा आपल्याला आता होताना दिसते। बघायला गेलं तर पर्सनल सेक्रेटरी म्हणून तिची आता नियुक्ती झाली आहे। निधी तिवारीने 2013 मध्ये सिव्हिल सर्व्हिसमध्ये ती पास झाली होती। त्यानंतर तिने भारतात 96वी रँक सुद्धा मिळवली होती। या परीक्षेनंतर तिने वाराणसीमध्ये असिस्टंट कमिशनर या पदावर काम सुद्धा केलं होतं। स्वतःच्या कामाबद्दल आणि स्वतःच्या बुद्धिमत्तेबद्दल निधी तिवारीला ओळखलं जातं। तसं पाहता निधी ही वाराणसीचीच आहे। हे काम करत असतानाच तिने UPSCची परीक्षा सुद्धा दिली। स्वतःचं काम, स्वतःचा अभ्यास असं करत ती UPSC पास सुद्धा झाली आणि 2014 मध्ये विदेश मंत्रालयात तिला अवॉर्ड सुद्धा मिळाला, तो म्हणजे बेस्ट ऑफिसर ट्रेनीचा। यानंतर PMO ऑफिसला तिने डेप्युटी सेक्रेटरी या पदावर काम सुद्धा केलं आहे। तसं पाहता निधीचा संपूर्ण परिवार हा सध्या दिल्लीमध्ये राहतो। तिचं घर हे वाराणसीच आहे। सर्वजण वाराणसीचेच आहेत। महमूरगंज येथील ती राहणारी आहे। पण सध्या बघायला गेलं तर पर्सनल सेक्रेटरी म्हणून नियुक्त झाल्यामुळे सध्या ती सुद्धा दिल्लीमध्ये राहतेय। असं म्हटलं जातं की पंतप्रधान ऑफिसमध्ये जे त्यांचे पर्सनल सेक्रेटरी असतात त्यांना महिन्याची सॅलरी ही 1,44,200 रुपये इतकी दिली जाते। त्यासोबतच प्रवास भत्ता, महंगाई भत्ता आणि त्याचबरोबर पूर्ण भत्ते जे आहेत ते दिले जातात। लहानपणापासून निधीने स्वतःचं एक स्वप्न बाळगलं होतं आणि आता पाहायला गेलं तर निधीने ते स्वप्न सुद्धा पूर्ण केलेलं आपल्याला दिसतंय। निधी तिवारीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि याच प्रकारच्या इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी ओनली मानिनीला जरूर सबस्क्राईब करा।